सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंगळवारी 5 डिसेंबर 2023ला या दिवशी कालभैरव जयंती म्हणजेच कालभैरव महाराजांचा जन्मदिवस आलेला आहे. कार्तिक महिन्यातील कालाष्टमी येते तो दिवस आपण कालभैरव जयंती म्हणून साजरा करतो. कालभैरव महाराज हे कडक शिस्तीचे देव आहे. यांचा अवतार हा शिवशंकरांचाच अवतार आहे, महादेवांचाच अवतार आहे. देवादिदेव हे भूत, प्रेत, पिशाच, बाधा, शत्रुबाधा, इडापिडा या सर्व वाईट शक्तींना सळो की पळो करून सोडणारे हे देव देवादिदेव आहेत कालभैरव देव. काही वेळा मुलं त्रास देतात, इतका नकोसं करतात, धूम्रपान करतात, दारू पिऊन त्रास देतात, आई वडिलांचा फायदा घेतात, ऐकता ऐकत नाही, मनाला येतील तसे वाटतात, कितीही समजवा हो म्हणतात पण पुन्हा तसेच वागतात, किंवा आजूबाजूचे त्रास देतात, किंवा इतर मंडळी ऑफिसमधले असो कुठलेही असो विनाकारण त्रास देणारे, शत्रू पीडा करणारे. यासाठी आपल्याला कालभैरव महाराजांची सेवा करायची असते. जाणून बुजून चुका करतात अशा वेळी आई वडिलांनी किंवा इतर व्यक्तींनी तुम्ही चिंताग्रस्त होत असाल, कितीही उपाय तंत्र मंत्र साधना करून दमला असाल तर अशा वेळी आपल्या मुलांसाठी आणि इतर शत्रूंसाठी कालभैरवाची सेवा करा. तुमची वाया गेलेली मुलंसुद्धा ठिकाणावर येतील आणि तुम्हाला कुणी शत्रू त्रास देत असेल, विनाकारण बाधा करत असेल, विनाकारण नकारात्मकता तुमच्या घरात टाकत असेल, ते सुद्धा ठिकाणावर येतील. कालभैरव महाराजांची सेवा करा. तर तुमच्या गावात घराजवळ किंवा कुठं कालभैरवाचं मंदिर असेल, जरा लांब असेल, एकच दिवस आपल्याला त्या मंदिरात जायचं असतं, तिथं एका दिवसासाठी जरा रिक्षा करून गेला तुम्ही तरीही चालेल, किंवा नसेल मंदिर तुम्ही घरी सेवा केली तरीही चालेल. तर मंदिरात जाऊन सेवा पूजा करा आणि कालभैरवांना आवडीचा नैवेद्य म्हणजे वांग्याची भाजी, भाकरी आणि कांदा लिंबू हा नैवेद्य कालभैरव महाराजांना खूप आवडता प्रिय नैवेद्य आहे. मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवा. मंदिर जवळ नसेल, घरात नैवेद्य दाखवला तरीही चालेल. मंदिरात गेलात तर बरोबर 2 नारळ, खडीसाखर घेऊन जा बरोबर. मंदिरात पूजा करून मोहरीच्या तेलाचा 1 दिवा अवश्य लावा. तुमच्या घराजवळ नसेल मंदिर तर घरात सेवा केली, नैवेद्य दाखवला तरी चालेल, पण तुम्हाला 1 दिवा पिंपळाच्या झाडाखाली, मोहरीच्या तेलाचा 1 दिवा पिंपळाच्या झाडाखाली कालभैरवनाथांचं नाव घेऊन अवश्य लावून या. तर नारळ, 1 नारळ आणि खडीसाखर कालभैरव महाराजांजवळ ठेवून द्या आणि 1 नारळ तिथे मंदिराबाहेर फोडून द्या. असे 2 नारळ बरोबर जाताना घेऊन जा. नैवेद्य चरणाशी ठेवून नैवेद्य घरी आणला तुम्ही तरीही चालेल, देवाजवळच ठेवला तरीही चालेल, पण तुम्हाला घरी आणता आला आणा, नसल आणता आला तिथं ठेवा. आणि घरी आणलाच नैवेद्य तर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल, महाराजांचा प्रसाद म्हणून. नारळ, खडीसाखर कालभैरव महाराजांजवळ तिथंच ठेवून द्या. आपण त्यांचा मान सन्मान केला आहे आणि मनापासून आपण कालभैरव जयंती, त्यांचा जन्मदिवस साजरा केला आहे याचा अर्थ असा होतो. म्हणून 1 नारळ आणि थोडीशी खडीसाखर कालभैरव महाराजांजवळ अवश्य ठेवा. मंदिरात तिथेच बसून कालभैरवाष्टक पठण करा. खूप खूप महत्त्वाची सोन्यासारखी सेवा आहे ही. ह्या दिवशी केलेली सेवा 11 वेळा डाव्या हाताच्या नसेवर. आता 11 वेळा कालभैरव अष्टक तुम्हाला कसं पठण करायचं आहे, असं नुसतं पोथी धरली आणि तुम्ही पठण केलं असं नाही. कालभैरव अष्टक पठण करण्याची पण योग्य पद्धत असते. तुम्ही या स्वामी समर्थ केंद्रात जात असाल, तिथं कोणीही तुम्हाला सांगेल की कालभैरव अष्टक कसं पठण करायचं, तर काय करायचं, पोथी हातात घ्यायची, छोटीशीच पोथी असते, 11 वेळा डाव्या हाताच्या नसेवर. आता डाव्या हाताच्या नसेवर म्हणजे मी अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते. आपण जेव्हा दवाखान्यात जातो, डॉक्टर आपले पल्स डाव्या हातावर जिथे दाबून आपले पल्स चेक करतात, त्याच ठिकाणी उजव्या हाताच्या मधल्या 3 बोटे ठेवून आपल्याला 11 वेळा
कालभैरव अष्टक पठण करायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपले पल्स डाव्या हाताच्या हातावर हात ठेवून जेव्हा जिथे चेक करतात तिथे आपल्या हाताचे, स्वतःच्या हाताचेच उजव्या हाताचे 3 बोटं आपल्या डाव्या हाताच्या पल्सवर ठेवून मग आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं आहे. तर तुम्हाला बरोबर कोणाला घेऊन जायचं, तुम्ही घेऊन जाऊ शकता तरीही चालेल. म्हणजे पोथी तुम्हाला जवळ ठेवून देतील ते, आणि तुम्ही हात न काढता 11 वेळा सलग अखंड पठण करा. मंदिरात ह्या दिवशी खूप गर्दी असेल. दर्शन घेऊन पूजा करून नैवेद्य दाखवून तुम्ही घरी आल्यावर 11 वेळा कालभैरव अष्टक पठण केलं तरीही चालेल. तुम्हाला वाचता येत नसेल, यूट्यूबवर लावून दिलं तरीही चालेल. ह्या घरातील प्रत्येकाने ऐकावं हे कालभैरव अष्टक. खूप अतिशय चांगली सेवा आहे. तुमच्या घरात कसलीही नकारात्मकता असेल, ह्या दिवशी तर यूट्यूबवर मी म्हणेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत लावूनच द्या. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही कालभैरव अष्टक अवश्य ऐका. तुमच्या घरात कुणी बाधित आजारी व्यक्ती असेल, कितीही उपाय करून, कितीही डॉक्टर औषध गोळ्या डॉक्टरकी करून तुम्हाला फायदा होत नसेल, तर त्यांनी डाव्या हाताच्या पल्सवर उजव्या हाताची मधली 3 बोटं ठेवून 11 वेळा कालभैरव अष्टक पठण करावं. ही सेवा तुम्ही केली आणि बाधित आजारी शत्रुपीडा अशा व्यक्तींना अगरबत्तीची रक्षा लावून दिली तरीही चालेल. पण जर त्या व्यक्तींनी, ज्यांना त्रास आहे त्या व्यक्तींनी जर ही सेवा केली तर अतिउत्तम, खूप चांगलं. लगेच फरक जाणवेल. कुठलेही औषध घ्यायची सुद्धा गरज राहणार नाही, किंवा कुठली बाधासुद्धा तुमच्या शरीरात, तुमच्या आजूबाजू टिकणार नाही. तुमच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही, अशी ही सेवा आहे. तुम्ही 21 दिवस करा, 1.25 महिना करा ही सेवा तरीही चालेल. जेव्हा तुम्ही कालभैरव अष्टक पठण करायला बसाल तेव्हा आधीच अगरबत्ती लावून घ्या. एखादा दिवा, आपल्या देवघरात तर दिवा चालूच असतो, अगरबत्ती लावून बसा. सेवा झाल्यावर ती रक्षा, अगरबत्तीची रक्षा ताटलीत अगरबत्तीचा स्टँड ठेवा आणि ती रक्षा, अगरबत्तीची रक्षा ताटलीतच पडू द्या, खाली पडू देऊ नका. ती रक्षा सर्व व्यक्तींना कपाळी लावून द्या घरातील, किंवा पाण्यात थोडीशी टाकून प्यायला दिली तीर्थस्वरूप तरीही चालेल. घराच्या 4ही कोपऱ्यात महिलांनी हा उपाय केला तरीही चालेल. कालभैरव अष्टक पठण करा 11 वेळा आणि ती रक्षा उरलेली असेल टाकून देऊ नका, ती सांभाळून ठेवा. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल घरात असं वाईट वातावरण आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही प्रत्येक कान्याकोपऱ्यात, 4ही कोपऱ्यात ही रक्षा थोडीशी चुटकीभर फुकून द्या. लगेच तुम्हाला चमत्कारिक तुम्हाला बदल दिसून येतील घरात. रोज एकदा तरी घरात संध्याकाळी दिवे लागणीला कालभैरव अष्टक पठण करावं. कुणी तुमची वाईट करणारं असेल, तुमचा खूप त्रासदायक शत्रू असेल, तर तुम्ही रोज न चुकता 1 वेळा असं 1.25 महिना किंवा 21 दिवस कालभैरव अष्टक पठण करा. कसाही शत्रू असेल, बाधा असेल, नकारात्मकता दूर होईल म्हणजे होईलच. विनाशकाली बुद्धीचा सुद्धा नाश होतो. तुम्ही ही सेवा स्वतःसाठी, मुलांसाठी, पतीसाठी, सर्वांसाठी करू शकता. ज्यांना वाचता येतं त्यांनी स्वतः कालभैरव अष्टक पठण करावं. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबवर नक्की ऐकावं. उद्या तर नक्की ऐका, सर्वांनी ऐका, पठण करा. 4 दिवस विटाळ सुतक आल्यास तुम्ही ही सेवा करू नये. बाकी इतर दिवशी तुम्ही ही सेवा नियमितपणे करावी. सेवा करताना अगरबत्ती लावून द्या आणि ती अगरबत्तीची रक्षा नीट सांभाळून ठेवत जा. कालभैरव अष्टक सेवा करताना जी रक्षा पडते ती रक्षा खूप खूप महत्त्वाची असते.